we have to discuss about inorganic chemistry chapter number 5. This is the last chapter of this subject, that is modern theories of coordination compound, part D. Since in this last chapter, that is previous chapter, crystal field theory, we have calculated a crystal field stabilization energy, that is CFAC, in octahedral, tetrahedral, as well as square planar complexes. Uh, Now we will discuss about the John Taylor distortion as well as spinel structure. Then what is spinel structure? What is John Taylor distortion exactly? Uh, we discuss later slide. The structure of the spinal. That is spinals also called as mixed oxide. What is spinalsला तुम्ही काय म्हणू शकतात, मिक्स ऑक्साईड म्हणू शकता, विच हॅव्हिंग जनरल फॉर्म्युला दॅट इज व्हॉट AB2O4. बरोबर आहे. हा AB2 म्हटला 2 आणि 4 हा काय बीच्या खाली आहे. बरोबर आहे, बीच्या पायाखाली आणि ओच्या पायाखाली, म्हणजे AB2 आणि काय आलं O4 आलं. फॉर एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर ऑक्साईडचं एखादं स्ट्रक्चर घेऊ आपण MgAl2 आणि O4. बरोबर आहे, मॅग्नेशियम ॲल्युमिना. मग याच्यामध्ये जर तुम्हाला स्पिनल जर विचारलं आणि स्पिनलचा जनरल फॉर्म्युला काय असतो AB2O4 आणि एखादं स्पिनल तुम्हाला दिलेलं असेल MgAl2O4, त्याला काय म्हणायचं, स्पायनल म्हणायचं. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये ए आणि बी असं दोन तुम्हाला दिसत आहे. ए म्हणजे काय असतं, ऑलवेज डायव्हॅलंट मेटल. डायव्हॅलंट म्हणजे काय, A+2, म्हणजे एच्या डोक्यावर काय आहे +2 आहे. बरोबर आहे, पुस्तकात तुम्ही पाहू शकता. अँड बी इज अ ट्रायव्हॅलंट, दॅट इज बीच्या डोक्यावर काय आहे +3, काय त्याची ऑक्सिजन स्टेट. बरोबर आहे. मग ए म्हणजे काय डायव्हॅलंट आणि बी म्हणजे काय ट्रायव्हॅलंट. द मेटल ए अँड बी मे बी सम आउट डिफरंट, म्हणजे ए आणि बी हे सारखे मेटल पण राहू शकतात. बरोबर आहे, किंवा डिफरंट पण राहू शकतात. आता Mg आणि एल इथं काय डिफरंट आहे. बरोबर आहे, काही वेळेस Mg दोन वेळा येऊ शकतं. बरोबर आहे, म्हणजे डिफरंट पण राहू शकतं आणि सेम पण राहू शकतं. इन स्पिनल द ऑक्साइड आयन्स आर अरेंज इन क्युबिक क्लोज पॅकिंग लॅटिस, म्हणजे CCP. बरोबर आहे. आता तुम्हाला जर विचारलं स्पॅनलमध्ये ऑक्साईड आयन्सची अरेंजमेंट कशी असते, तर क्युबिक क्लोज पॅकिंग. बरोबर आहे. आता CCP काय आहे, तुम्ही ते याच्या आधी शिकलेले आहेत. हे काय असतं, जे स्ट्रक्चर जो तुम्ही ड्रॉ करतात, तर स्ट्रक्चरचं 3D डायमेन्शनल अरेंजमध्ये क्युबिक क्लोज पॅकिंग असते. बरोबर आहे. फेस क्युबिक सेंटर असतं. बरोबर आहे. नंतर बॉडी सेंटर क्युबिक असतं. हे सॉलिड स्टेटमध्ये तुम्ही शिकलेले आहेत फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. बरोबर आहे. मग इथं जे तुम्हाला स्ट्रक्चर जर विचारलं तर कुठलं आहे, क्युबिक क्लोज पॅक लॅटिस, दॅट इज CCP. That is structure of panel. In such situation, each oxide ions will have 12 neighboring oxide ions at equidistant. बरोबर आहे. मग याच्यामध्ये ऑक्साईड आयन्सची अरेंजमेंट कशी असते, 12 नेबरिंग ऑक्साईड आयन जे असतात ते काय असतात, सिमिलरली प्लेस असतात. इक्विडिस्टन्स म्हणजे एकमेकांपासून सारख्या अंतराने काय असतात, प्लेस असतात. किती ऑक्साईड असतात, 12. द लॅटिस कंटेन्स 2 टाइप्स ऑफ कोऑर्डिनेशन साइट्स. बरोबर आहे. याच्यामध्ये लॅटिसमध्ये किती कोऑर्डिनेशन साईट असतात, 2. म्हणजे तिथं तुम्ही ते टाकू शकतात, 2 मेटल्स ॲड करू शकतात. बरोबर आहे. मग ऑक्टाहेड्रल होल सराउंडेड बाय 6 ऑक्साईड आयन्स. एक ऑक्टाहेड्रल होल किती ऑक्साईड आयन्स सराउंडेड केलं असतं, 6. बरोबर आहे. 1 होल पर 1 ऑक्साईड, एका होलला 1 ऑक्साईड. टेट्राऑर्डरमध्ये काय असतं, सराउंडेड बाय 4 ऑक्साईड. टेट्राहेड्रलचे 4 ऑक्साईड सराउंडेड असतात, म्हणजे 2 होल्स काय आले पर ऑक्साईड. म्हणजे किती झाले, 2 होल्स आले म्हणजे किती आले इथं, 4 दुने 8. बरोबर आहे. सॉरी 6. 6 आणि वरती किती आले, 6 आले. ठीक आहे, म्हणजे 2 होल्स पर 1 ऑक्साईड. बरोबर आहे. म्हणजे 2 होल्स हे काय असतात, एका ऑक्साईडने ॲड केलेले असतात. बरोबर आहे. म्हणजे किती आले तसे ते 6 आले, आणि वरचे किती 6. 6 आणि 6 किती आले, मग टोटल 12 होल्स आले. ठीक आहे, 12 ऑक्साईड आयन आले. स्ट्रक्चर ऑफ स्पिनल. Number of tetrahedral holes is twice the number of octahedral holes. That is the स्पिनल स्ट्रक्चर. म्हणजे काय, टेट्राहेड्रल होल्सच्या डबल हे काय असतात, ऑक्टाहेड्रल होल असतात.
हम्म? मग त्याच्यात स्पिनल्सचे टाईप असतात. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग स्पिनल्सचे टाईपमध्ये जनरली तुम्हाला नॉर्मल स्पिनल आणि इनवर्स स्पिनल दिसते का? हे थर्ड जो पोर्शन आहे हा तुम्हाला नाही आहे सध्या टिवायला. फक्त काय नॉर्मल स्पिनल आणि इनवर्स स्पिनल, बरोबर आहे. आणि तिसरा तुम्हाला ॲड करून देतो एक पार्शियली इनवर्स स्पिनल, बरोबर आहे. आपण आता काय पाहणार आहे, पहिले नॉर्मल स्पिनल आणि इनवर्स स्पिनल असं कोणाला म्हणायचं, बरोबर आहे. आता नॉर्मल स्पिनलला स्टार्ट करू आपण. ऑल द डायव्हॅलेंट कटायन्स ऑक्युपाय वन ऑफ द 8 अवेलेबल टेट्राहेड्रल होल्स, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय डायव्हॅलेंट कटायन म्हणजे काय A+2, याला डायव्हॅलेंट कटायन म्हणतात तुम्ही, बरोबर आहे. तो किती होल्स टेट्राहेड्रल सोल ऑक्युपाय करतोय, वन ऑफ द 8 अवेलेबल टेट्राहेड्रल सोल, बरोबर आहे. आणि ट्रायव्हॅलेंट कटायन ऑक्युपाय द ऑक्टाहेड्रल्स, उरलेले जे होल्स असतील ते कोण ऑक्युपाय करणारे, ट्रायव्हॅलेंट कटायन ऑक्युपाय करणारे, दॅट इज ऑक्टाहेड्रल सोल. मग याच्यामध्ये नॉर्मल स्पिनलचा फॉर्म्युला बघू आपण. नॉर्मल स्पिनल कशाने दाखवला जातं, A+2, हा +2 काय डोक्यावर आहे, B+3, हा +3 पण काय डोक्यावर आहे, बरोबर. आणि हे काय मग तुमचं दिलेलं इथं 2 आहे, ठीक आहे, 2 टाइम्स. आणि इथं काय दिले तुम्हाला O4 दिले, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर 2 टाइम्स आहे, ते खाली आहे ब्रॅकेटच्या खाली. म्हणजे याचा अर्थ काय B+3 किती 2 वेळा आहे आणि A4. म्हणजे याचा अर्थ काय आलं तुमचं इथं FeCr2O4, बरोबर आहे. आता FeCr2O4 हे नॉर्मल स्पिनलचं एक्झाम्पल आहे. Mn3O4 हे नॉर्मल स्पिनलचं एक्झाम्पल आहे. FeCr2S4 हे नॉर्मल स्पिनलचं एक्झाम्पल आहे. हे सगळे एक्झाम्पल हे नॉर्मल स्पिनलचे एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. आता नॉर्मल स्पिनल कोणाला म्हणायचं याचं पुढे तुम्हाला एक्झाम्पल येणार आहे. म्हणजे नॉर्मल स्पिनल आणि इनवर्स स्पिनल याच्यामध्ये जर तुम्हाला ओळखायचं असेल तर CAPC वरून ओळखावं लागतं, बरोबर. CAPC म्हणजे काय, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी, बरोबर आहे. मग क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी काढल्यानंतर तुम्हाला इझिली डिटेक्ट करता येईल की नॉर्मल स्पिनल कुठला आहे आणि इनवर्स स्पिनल कुठला आहे. आता इनवर्स स्पिनल पाहू, बरोबर आहे. ऑल डायव्हॅलेंट आयन्स अँड हाफ ऑफ द ट्रायव्हॅलेंट आयन्स ऑक्युपाय द ऑक्टाहेड्रल झोन. काय म्हटलंय त्यांनी, ऑल डायव्हॅलेंट आयन्स, बरोबर आहे. म्हणजे A2+ आणि B2+, बरोबर आहे. हे डोक्यावर आहे, B2+ आणि A2+, पुस्तकात पाहून घ्या तुम्ही. अँड हाफ ऑफ द ट्रायव्हॅलेंट आयन्स म्हणजे B++3चा काही भाग ऑक्युपाय द ऑक्टाहेड्रल झोन आणि अदर हाफ ऑफ द ट्रायव्हॅलेंट कटायन इन द टेट्राहेड्रल झोन, बरोबर आहे. म्हणजे टेट्राहेड्रलचा हाफ ट्रायव्हॅलेंट कटायन जे असतात ते टेट्राहेड्रल ऑक्युपाय करतात आणि उरलेले जे काय ऑक्युपाय करतात डायव्हॅलेंट आणि ट्रायव्हॅलेंट, बरोबर आहे. म्हणजे इनवर्स स्पिनलमध्ये A+2 आणि B+3चा हाफ, काय म्हटलं मी, इनवर्स स्पिनलमध्ये A+2 आणि B+3चा हाफ काय करतात, ऑक्टाहेड्रल सोल ऑक्युपाय करतात, बरोबर आहे. आणि हाफ ऑफ द B3 का ऑक्युपाय करतात, टेट्राहेड्रल होल ऑक्युपाय करतात. समजलं ना तुम्हाला. म्हणजे याच्यामध्ये काय म्हटलंय पहा तिथं B+3, A+2 आणि B+2 असं म्हटलेलं आहे. त्याच्यातला A+2 जो आहे, बरोबर आहे, आणि B+3चा हाफ, हे दोघं काय करतायत, ऑक्टाहेड्रल होल ऑक्युपाय करतायत, बरोबर आहे. आणि उरलेला B+3 जो हाफ असेल याच्यातला हाफ, तो का ऑक्युपाय करतोय, टेट्राहेड्रल ऑक्युपाय करतोय. समजलं सगळ्यांना, ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल काय मग CuFe2O4 लक्षात ठेवायचे, MgFe2O4, Fe3O4, बरोबर आहे. टिटॅनियम Fe2O4, टिटॅनियम झिंक, टीन झिंक ट्वाइस O4, बरोबर आहे. हे जे एक्झाम्पल दिले तुम्हाला ही पुस्तकामध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे, CAPC फॉर अ कंपाऊंड हॅव्हिंग नॉर्मल स्पिनल स्ट्रक्चर. त्याचे 3 एक्झाम्पल दिले, A, B आणि C. त्याची CAPC तुम्हाला पुस्तकात कॅल्क्युलेट करून दिलेली आहे. पॉईंट नंबर 2 मध्ये काय म्हटलंय, कंपाऊंड्स हॅव्हिंग इनवर्स स्पिनल स्ट्रक्चर, पुस्तकामध्ये त्याची ABC असे पॉईंट केलेले आहेत पेज नंबर 85 मध्ये. ते तुम्ही पाहू शकतात की त्याच्यात इनवर्स स्पिनल कोणाला म्हटलेलं आहे, बरोबर आहे. तसं आपण याच्यामध्ये पण एक्झाम्पल, तुम्हाला एक एक्झाम्पल मी घेतोय, पुढे येईलच ते. पार्शियल इनवर्स स्पिनल, बरोबर, हे काय तुम्हाला नाही आहे तरी आपण पाहून घेऊ. MgFe2O4, MnFe2O4, निकेल Al2,4 याला काय म्हणायचं, पार्शियल इनवर्स स्पिनल. रिझन फॉर इन्व्हर्जन. आता याच्यामध्ये
इन्व्हर्स म्हणजे नॉर्मल स्पिनल कोणाला म्हणायचं आणि इन्व्हर्स स्पिनल कोणाला म्हणायचं याची CAPC वरून आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. बघा मग आता लेटेस्ट कन्सिडर द मिक्स ऑक्साईड. आता 2 ऑक्साईड घेतले कुठले Mn3O4, त्याला तुम्ही नॉर्मल स्पिनल म्हटलंय बरोबर आहे. तुम्हाला शक्यतो माहीत नाही आहे, आता इथं दाखवलं गेलेलं आहे. Fe3O4 ला काय म्हणायचं असतं, इन्व्हर्स स्पिनल बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय एक्झाम्पल जर घ्यायचं जर ऑक्साईड हे काय असतात, ऑक्साईड म्हणजे काय O2 मायनस, हे नेहमी काय असतात वीक फील्ड दाखवतात. काय म्हणतो आपण वीक फील्ड. वीक फील्ड म्हणजे काय होतं, अनपेअर इलेक्ट्रॉन राहतात सगळे. पेअरिंग होते का त्याच्यात, नाही होत बरोबर आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉनला प्रायोरिटी पहिली बरोबर आहे. म्हणजे पहिले T2G मध्ये भरले जातील अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, नंतर मग EG मध्ये जातील अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, आणि मग पेअरिंगला स्टार्ट होईल कशामध्ये, T2G मध्ये. त्याला काय म्हणतात तुम्ही वीक फील्ड म्हणतात बरोबर आहे. टेबल शोज व्हॅल्यूज ऑफ CAPC फॉर द आयन्स इन डिफरंट साइट्स. आता याच्यामध्ये त्या काय केलंय त्यांनी Mn+3 आणि Mn+2. आता याची फोड करायची तुम्हाला AB2O4 बरोबर आहे. म्हणजे A म्हणजे काय असतो +2, म्हणजे Mn वर कुठला येतो +2 येतो बरोबर आहे. आणि एका Mn वर काय येतो +3 येतो बरोबर आहे. स्पिनलचं तुम्हाला जनरल फॉर्म्युलामध्ये तुम्हाला सांगितलंय A+2 आणि B2+3 बरोबर आहे, असं असतं. ठीक आहे. मग आता Mn+2 झालं इथं आणि Mn+3. तसंच Fe3O4 मध्ये फोड कशी करणार, पहिले Fe+2 मग Fe+3 बरोबर आहे. मग ते तुमचं पुढे O4 येईल. ठीक आहे. कारण की याच्यामध्ये A आणि B दोघं सारखे म्हणजे Mnच आहे A, आणि दुसरा A पण काय Mnच आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जनरली आता CAPC कॅल्क्युलेट करायची. मग तुम्हाला माहिती आहे आता याच्यामध्ये हे पहिले दोघं नॉर्मलचे आणि पुढचे दोघं काय इन्व्हर्स स्पिनलचे. आता पहिल्या दोघांमध्ये Mn+2 आधी घेऊ आपण. Mn+2 म्हणजे काय, किती नंबरला येतो तो, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नेज, D5 बरोबर आहे. मग D5 म्हणजे ॲक्च्युली तो आपण D5 मध्ये 2 ॲड करत असतो कुठले एसचे, पण इथं Mn+2 चे ऑक्सिजन स्टेट काय +2, म्हणजे एस मधले 2 इलेक्ट्रॉन काय झाले निघून गेले बरोबर आहे. म्हणजे काय उरले फक्त D मधले 5 उरले बरोबर आहे. मग D मधले 5 उरले तर तुम्हाला CAPC सांगितलेली आहे की D5 आणि D10 याची CAPC नेहमी काय येते 0 येत असते. मग तो कुठलाही एलिमेंट राहो बरोबर आहे, कुठलाही एलिमेंट राहो किंवा कुठलाही मेटल असो, त्याच्यामध्ये जर तुमचं कॉन्फिगरेशन मध्ये D5चं तुम्हाला जर CAPC कळायला विचारले असेल किंवा D10ची तुम्हाला CAPC कळायला विचारले असेल तर त्याची CAPC ऑलवेज काय येते 0 येते. म्हणजे याचा अर्थ काय आला, याची CAPC काय आली 0 आली बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये Mn+3 चे D4 आहे. मग D4 कसं भरणार, T2G मध्ये पहिले काय येतील 3, 1 2 3 बरोबर, आणि EG मध्ये वरती जाईल बरोबर आहे. मग तुम्हाला CAPC माहिती कशी, CAPC इज इक्वल टू -0.4 इंटू NT2G प्लस 0.6 इंटू NEG बरोबर आहे. -0.4 इंटू N2G म्हणजे N2G म्हणजे किती आहे 3 आहेत बरोबर आहे. मग 3 ची किंमत टाकायची प्लस 0.6 इंटू EG ची किती आहे 1 आहे बरोबर आहे. 3 खाली बोलला जाता आणि 1 इलेक्ट्रॉन वरती जातोय बरोबर आहे. मग EG मध्ये काय आला 1 आला, म्हणजे 0.6 इंटू 1. म्हणजे असं जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं CAPCचं तर किती येतं तिथं 6 DQ येतं किंवा 6 डेल्टा 0 घेतलंय आपण बरोबर आहे. इथं 0.6 म्हटलं तरी चालेल, हे DQ मध्ये म्हणून 6 आहे बरोबर आहे. आपण जो फॉर्म्युला घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय घेतला आहे आपण 0.4 घेतलेला आहे. म्हणजे 0.4 जर घेतला आपण 4×12 म्हणजे 1.2 झाला. 1.2 मधून -0.12 झाला. 0.12 मधून 0.6 गेला -0.6 आला बरोबर. म्हणजे इथं काय येतोय -0.6, इथं मायनस साईन राहिलेली आहे बरोबर आहे. म्हणजे -0.6 डेल्टा 0. DQ मध्ये जर घेतला तर फक्त डेसिमल येत नाही बरोबर, फक्त काय येतो 6 DQ येतो बरोबर आहे. तसं Fe+2चं पण करून पहा 4 DQ येईल. ठीक आहे, -4 DQ. इथं 1.78 येतोय. ठीक आहे, इथं किती येतं 2.67. टेट्राहेड्रलचा फॉर्म्युला वेगळा आहे बरोबर आहे. टेट्राहेड्रलसाठी पण तुम्ही काय करू शकता, ती व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे. मग याच्यामध्ये ऑक्टाहेड्रलसाठी वेगळी व्हॅल्यू आहे, टेट्राहेड्रलसाठी व्हॅल्यू 2.67 येते. तुम्हाला टेट्राहेड्रलसाठी पण मी CAPC काढून दिलेली आहे बरोबर आहे. तो फॉर्म्युला तुम्ही पाहून घ्यायचा. ठीक आहे.
मग याच्यामधून काय समजलं तुम्हाला? नुसतं ऑक्टॅड्रलची जरी सीएपीसी काढली तरी कळून जायचं, टेट्राहेड्रलची गरज नसते जनरली. बरोबर आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं? 6 DQ आणि 4 DQ. मग याच्यामध्ये Mn+3, याच्यामध्ये Mn+3 आणि Mn+2, याच्यामध्ये सीएपीसी कोणाची जास्त आहे? Mn+3 जास्त आहे. मग Mn+3 ची जास्त आहे म्हणून याचा अर्थ काय झाला की ऑक्टॅड्रल साईडची ती कोण ऑक्युपाय करतील? सगळे Mn+3 ची. आणि टेट्राहेड्रल कोण ऑक्युपाय करेल? सगळे Mn+2 ऑक्युपाय करेल. बरोबर आहे, समजले? म्हणजे याच्यामध्ये जर Mn+3 जर ऑक्टॅड्रल जर ऑक्युपाय करत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणतात? नॉर्मल स्पिनल. म्हणजे ट्रायव्हॅलंट कटायन जर ऑक्युपाय करत असेल ऑक्टॅड्रल साईट तर त्याला तुम्ही काय म्हणतात? नॉर्मल स्पिनल. आता याच्या अपोजिट आहे पहा, Ap+3 Ap+2 मध्ये कोण ऑक्युपाय करतंय? डायव्हॅलंट कटायन ऑक्युपाय करते ऑक्टॅड्रल साईट. बरोबर आहे. म्हणजे ऑक्टॅड्रल साईट जर डायव्हॅलंट कटायन जर ऑक्युपाय करत असेल, बरोबर आहे, तर त्याला काय म्हणतात तुम्ही? इनव्हर्स स्पिनल म्हणतात. त्याच्यात एक डेफिनेशन मध्ये तुम्हाला लिहून दिले बघा तुम्ही व्यवस्थित तिथं. का ऑक्युपाय करतायत मग इथे Ap+2 ऑक्टॅड्रल साईट याच्यामध्ये? तर याची सीएपीसी व्हॅल्यू काय आहे? जास्त आहे. सीएपीसी व्हॅल्यू याची जास्त आहे म्हणून हा काय आला? इनव्हर्स स्पिनल. म्हणजे याच्या अपोजिट, इथं ट्रायव्हॅलंट आहे तिथं काय? डायव्हॅलंट आहे, म्हणजे इनव्हर्स आला म्हणून त्याला काय म्हटलं तुम्ही? इनव्हर्स स्पिनल म्हटलं. मग आता याचं त्याने एक्सप्लेनेशन दिले. Mn+3O4 चं दिलंय पहिले बघा. The values clearly show that both trivalent ions are having higher CAPC values at octahedral. बघा, ट्रायव्हॅलंटची CAPC जास्त आहे, सो preferably they tend to occupy the octahedral site. बघा, दिस मेक्स ऑल द Mn+3 ion occupy the octahedral site. म्हणजे ट्रायव्हॅलंट काय करतात? ऑक्टॅहेड्रल साईट ऑक्युपाय करतात आणि Mn+2 ions काय करतात? टेट्राहेड्रल साईट ऑक्युपाय करतात. Thus Mn3O4 is a normal spinel. Mn3O4 काय आलं मग? नॉर्मल स्पिनल आलं. बरोबर आहे. आता Ap3O4 मध्ये पाहू. Ap+3 ions are expected to be in tetrahedrals. Ap+3 हे काय? टेट्राहेड्रल सोल मध्ये जात आहे. पण Ap+ आपल्याला वाटत होतं, पण Ap+3 ions हा काय करतोय? ऑक्टॅहेड्रल मध्ये जात आहे. इज हॅव्हिंग हायर सीपी. का? तर त्याची सीएपीसी काय? जास्त आहे. बरोबर आहे. सो हाफ ऑफ द आर ऑक्युपाईड ऑक्टॅहेड्रल साईट. म्हणजे एपी त्याच्यामधला ऑक्युपाय करत आहे. हे माहिती दिसते का? Ap+2 आणि Ap+3. बरोबर आहे. म्हणजे हाफ ऑफ ऑक्युपाय करता येते. बरोबर. Ap+3 ions in octahedrals are occupying. सॉरी, हे Ap+3 नाही, इथं ऍक्च्युली हे काय? Fe+2 आहे. बरोबर, चुकून झालं इथं लिहून. इथं काय लिहिणार तुम्ही? Fe+2. Ap+2 ions in octahedral, बरोबर आहे, is having higher CAPC. त्याची CAPC काय? हायर आहे. सो हाफ ऑफ देन ऑक्युपायर ऑक्टॅहेड्रल साइट्स मेकिंग द स्ट्रक्चर इनव्हर्स. इथं फक्त दुरुस्ती करून घ्या की हा का पाहिजे? Fe+2 पाहिजे, कारण की Ap+2 ची CAPC काय? जास्त आहे. बघा इथं Ap+2 ची CAPC काय? जास्त येत होती. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपलं स्पिनल संपलंय. थँक्यू.